तुम्ही जिम मध्ये जाण्याचा काहीच फायदा नाही जर तुम्हाला हेच माहित नसेल की फॅट लॉस आणि मसल गेन एकाच वेळी कसे करायचे। या व्हिडिओ नंतर तुम्हाला मसल कसे बनवायचे हे शोधण्याची गरज पडणार नाही। जेव्हा आपण मसल गेन आणि फॅट लॉस एकाच वेळी करतो तेव्हा या प्रक्रियेला बॉडी रिकम्पोजिशन म्हणतात, मी जे सध्या करत आहे। आता हे कसे करायचे ते तुमचा भाऊ सांगेन। तुमच्या मेंटेन कॅलरी मधून फक्त 500 ते 400 कॅलरीज कमी खाण्यास सुरुवात करा। दुसरे, दररोज 10 ते 15,000 पावले चाला आणि तुमच्या शरीराच्या वजनाच्या 1.5 ते 2 ग्राम डेली प्रोटीन खाण्यास सुरुवात करा। तुमच्या ट्रेनिंग मध्ये स्क्वॉट्स आणि डेडलिफ्ट सारख्या कंपाऊंड मुवमेंटचा समावेश करा। तुमचे वर्कआउट स्प्लिट असे तयार करा की प्रत्येक मसल आठवड्यातून 2 वेळा ट्रेन होतील आणि शेवटी तुमच्या ऍब्सना आठवड्यातून 3 वेळा ट्रेन करा। झाले तुमचे बॉडी रिकम्पोजिशन। आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्ही विसरणार नाही। जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे दिवस 28वा माझ्या बॉडी रिकम्पोजिशनचा। जिम मध्ये जाऊन होता आज बॅक आणि बायसेपचा वर्कआउट। तर सुरुवातीला टी बार, लॅट पुल डाऊन, चेस्ट सपोर्टिंग रोइंग आणि स्ट्रेट आर्म। बायसेपच्या वर्कआउट मध्ये स्पायडर बार्बल कर्ल, डंबल कर्ल, हॅमर कर्ल। या व्हिडिओ मधून तुम्हाला थोडीफार पण हेल्प झाली असेल तर तुमच्या भावाला फॉलो नक्की करा।